ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंत आणि ब्रह्मदेवाचा संवाद चालू आहे आणि त्या संवादात भगवंताच्या कृपेने ब्रह्मदेवास चतुश्लोकी भागवत ऐकण्यास मिळणार आहे. भगवंत ब्रह्मदेवास सांगतात, अनुभव भक्ती साधन यांनी युक्त ऐसे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला आता सांगेन, ते तू ग्रहण करावेस. माझ्या अपार विस्ताराचा, माझ्या सर्व लक्षणांचा, माझ्या अनंत रूप गुण लीलांचा माझ्या कृपेने योग्यरित्या अनुभव घे. चतुश्लोकी भागवत. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोम्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना. भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्, न विमुह्यति कर्हिचित्. सृष्टीपूर्वी केवळ मीच असून स्थूल सूक्ष्म व कारणाचे अस्तित्व नसून, म्हणून अनादि मज संबोधिती सर्वजण सर्वत्र मी आणि मीच होतो. सृष्टी उत्पत्ती नंतर जे जे प्रचितीस येते ते सर्व माझेच रूप असते. प्रलयानंतर जे शिल्लक राहते तेही मीच असेन, म्हणून अनंत संबोधिती. जैसे चंद्र एकच असून दृष्टीदोषाने भासे दोन, तैसे सृष्टीतील पदार्थ अनेक नसून एकाच परमात्म्यात भासती अनेक. जैसे नक्षत्रात राहू असूनही दृष्टिक्षेपात येत नाही, तैसे आत्म्याचे अस्तित्व असूनही प्रचितीस येत नाही. यासच समज माझी माया, त्यामागे धावता जाशील वाया. मलाच शरण ये याचे मर्म जाणण्या, कारण मी मायापती. जैसे पंचमहाभूत रचित शरीरात ते शरीर दिसण्या कार्यरत, शरीरात पंचमहाभूते प्रवेश असती करीत, ऐसे भासे सर्वांना. परंतु सुरुवातीपासून कारणरूपाने पंचमहाभूते शरीरात असल्याने, माझ्याशिवाय इतर काहीच नसल्याने आत्मदृष्ट्या मीच सर्वत्र. म्हणून शरीरात पंचमहाभूते प्रवेश करती वा ते असती म्हणून प्रवेश न करती, हे दोन्हीही भ्रमच असती, हे जाणावे मज कृपेने. ज्याचे सर्वत्र सदोदित अस्तित्व तेच होय आत्मतत्व. तत्वजिज्ञासूंनी जाणावे याचे महत्त्व अन्वय व्यतिरेकाने. ब्रह्मदेवा, तू अविचल समाधीने हा सिद्धांत जाण निष्ठेने, त्यामुळे ग्रासला न जाशी मोहाने कोणत्याही कल्पात. श्री शुकदेव म्हणती परीक्षिताशी, लोकपितामह ब्रह्मदेवास ऐसा उपदेश करती, अजन्मा भगवंत नंतर अदृश्य होती. ब्रह्मदेव भगवंतास हात जोडूनी वंदन करती, पूर्वकल्पानुसार सृष्टी निर्मिती. ब्रह्मदेव जनतेच्या कल्याणाकरिता विधीपूर्वक यम नियम पाळत असता, भगवंताच्या मायेचे तत्व जाणण्याकरता पुत्र नारद त्यांची सेवा करी. संयम विनय आणि सौम्यतेने देवर्षी नारदाने सेवा केल्याने ब्रह्मदेवास प्रसन्न पाहुनी तुझाच प्रश्न नारदांनी पित्यास विचारला. नारदांनी विचारलेल्या प्रश्नांनी ब्रह्मदेव अधिकच प्रसन्न होऊनी सांगती भागवत, जे सांगितले भगवंतांनी युक्त असे जे 10 लक्षणांनी. परमतेजस्वी व्यास सरस्वतीच्या तीरी मग्न झाले परमात्म्याच्या ध्यानी.
तेव्हा देवर्षी नारदांनी हेच भागवत त्यांना सांगितले. विराट पुरुषापासूनी जग निर्माण कसे झाले हे व दुसरे अनेक प्रश्न तू विचारले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिले पुढच्या अध्यायापासून. महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीय स्कंधे नवमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्.